जुन्या सेविका आहेत त्या आपला अनुभव सांगणार आहेत. कारण त्यांना जवळजवळ 15 वर्ष मुलगा झालं नव्हतं, परंतु 18 वर्ष, परंतु त्यांना परमात्म्याने स्वामी बाबांनी कन्यारत्न दिलेले. आता किती वर्षाची झाली ती? 13 वर्षाची झाली. माझ्या अंगाला काटे येतात बघा. कानात पाहायला चालू केलं, पुन्हा त्यांना अनुभव आलेला आहे. हा खूप मोठा अनुभव. त्यांची मुलगी झाली, खूप सुंदर अशी मुलगी त्यांना. आता पुन्हा त्यांचा ते अनुभव कारण आता बसले आपल्या ताई, त्यांचा अनुभव बघा काय सांगता ताई, बोला. हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी घरी गेल्यावर माझी सईची तयारी केली. सई म्हणे मम्मी मला गेटपर्यंत पोहोचवली. तिथे गेली तिथे लगेच एक असं बाबा म्हणजे असं साधेच कपड्याने आले, मस्त माळ बिल आदर म्हणे ताई. म्हटलं काय? म्हणे ही मुलगी किती वर्षाची झाली? म्हटलं 13 वर्षाची झाली. म्हणे तुम्हाला मुलगा पाहिजे का? म्हटलं स्वामींची इच्छा असेल, पण महाराजांची पाळी म्हटलं तीच गेली तर मला काय म्हटलं मला 1 महिन्यात पाळी आली आणि लगेच तुम्हाला मुलगा देईल काल तो जाते होता ना आपला. आणि स्वामींची सेवा म्हणे खूप आवडली ना म्हणे, तुम्हाला इतकी पॉवरफुल आहे म्हणे, मी स्वामींची सेवा करतो म्हणे. हे बघा म्हणे. मी म्हटलं बाबा तुमचा पत्ता? मी जेजुरीकडचा आहे म्हणे. तुम्हाला जर मुलगा पाहिजे तर मी 1 महिना तुम्हाला पाळी आणेन आणि मग नंतर आणखी मुलगा देईल म्हणून तुम्हाला. बघा त्याचा अनुभव म्हणजे कालच्या अध्यायात आपण हेच वाचलं आणि फोन केला. माई म्हटलं असं झालं. म्हटलं माई म्हणे स्वामींची जशी इच्छा असेल तर ती म्हणू शकतं. म्हटलं श्री स्वामी समर्थ. मी ना परवा सांगत होती सगळ्यांना की 60 वर्षाच्या वाज ताईला असतं. मला प्रश्न विचारलाय का ताईनी, युट्यूबला पण आलं ते की मला अभंग प्रदर्शनाचं महत्त्व सांगा म्हणे, काय एखादा मुद्दा सांगा. मी बोलली त्यांना की 60 वर्षाच्या महिलेला त्यांची पाळी सुद्धा गेली जाते. तर भगवंत दत्त महाराज प्रत्यक्ष तिथं बसलेले, त्यांची सेवा करतात. दत्त महाराज तुला काय पाहिजे बुवा, त्या जन्मात तरी माझी इच्छा पूर्ण करा. दत्त महाराज सांगतात की पुढच्या जन्मी काय या जन्मी तुझी इच्छा पूर्ण करतो. त्यांना मुलगी पण होते आणि मुलगा पण होतो. तोच विषय मी काल सांगत होती आणि तोच बरोबर काल पहिल्याच नवनाथांचा पालनाचा पहिला दिवस घरी गेल्याने त्यांना अनुभव आला. किती सुंदर अनुभव. ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजा. स्वामी बाबा यांच्या पाठीशी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.